Good morning, everyone. Kindly switch on your cameras. We are starting soon. Okay. In last session, we discussed about the interview techniques, right? In last session, we discussed about the interview techniques. Today, we are going to discuss about the personality development. 50% of the portion will be done today, and remaining 50% will be completed in the next session for the presentation. Okay. Sharing the PPT with you all. कॅमेरा कोणाचाच ऑन नाही आहे आज. क्या बात है. कॅमेरा ऑन ठेवत चला, ऍज आय एम टेलिंग यू ऑलवेज. Is slide visible to everyone? Yes, sir. See, today we are going to discuss about the personality development. In that, we are going to cover some important topics, how you can enhance your personality. Okay. Now, the first slide in that is breaking the shyness. Okay. See, whenever we are doing any activity, जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी करत असेल, प्रेझेंटेशन करत असेल, आपल्याला बऱ्याच वेळा अनकम्फर्टेबल फील होतं किंवा आपल्याला लाज वाटते एखादी गोष्ट करण्यासाठी. सो ब्रेकिंग दी शायनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू एनहान्स युअर पर्सनॅलिटी. तुम्हाला जर तुमची पर्सनॅलिटी ग्रो करायची असेल, तुम्हाला जर स्वतःला बाकीच्यांच्या पुढे दाखवायचं असेल, तर तुम्हाला शायनेस कुठेतरी ब्रेक करावं लागेल. ओके. मी नेहमी सांगत असतो की लाज नका ठेवू कोणत्या गोष्टीची. बोल्ड राहत चला, प्रेझेंटेबल राहत चला. वाय? बिकॉज इफ यू आर फीलिंग व्हेरी शाय टू डू समथिंग, it will not lead to good results for you. Okay. So what are the techniques used for the breaking of shyness? There are three techniques or three main attributes which need to be focused on. The first one is the dancing diamonds. Okay. Any activity in front of a mirror to avoid the shyness. आपण डान्सिंग डायमंड म्हणजे काय, मी तुम्हाला प्रेझेंटेशन जेव्हा दिलं होतं कम्युनिकेशन स्किल्सचं, at that time also I have told you that whenever we are practicing in front of a mirror, at that time what we are having, we are getting the genuine feedback. जो ओरिजिनल फीडबॅक आहे तो आपल्याला भेटतो अशा सिच्युएशन मध्ये. ओके. सो व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट, वी गेट टू नो इन विच फील्ड वी नीड टू इम्प्रोवाइज आवर सेल्फ. लोकांमध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं फीडबॅक देताना, राईट, बट नॉट इन दी मिरर ऍक्टिव्हिटी. जस्ट वन. Okay, ji. Starting. The dancing diamonds, talking to the strangers is the next point. See, what happens when we are in our comfort zone. जेव्हाही आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असणार आहोत, तेव्हा आपण स्वतःला एक शेल मध्ये टाकतो. एक शेल मध्ये टाकतो म्हणजे काय, एक लिमिटेड वे मध्ये ठेवतो फक्त. वी जस्ट इमॅजिन आवर सेल्फ टू बी इन लिमिटेड झोन. बट वेन एव्हर वी आर टॉकिंग टू स्ट्रेंजर्स, वेन एव्हर वी आर एक्सप्रेसिव्ह इन लाईफ, ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स,
वी आर कमिंग आउट ऑफ अवर कम्फर्ट झोन. आणि जेव्हाही तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतात तेव्हा तुम्हाला इम्प्रोव्हायझेशनचे खूप चान्सेस असतात, तेव्हा तुम्हाला ग्रो करण्याचे खूप चान्सेस असतात. दॅट्स वाय ऑलवेज कीप इन माइंड, जेव्हाही तुम्हाला चान्स भेटेल ना स्ट्रेंजर्स सोबत, स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी व्यक्ती, समजा तुम्ही बस स्टँडला आहात, तुम्ही रेल्वे स्टेशनला आहात, तुम्ही मार्केटमध्ये आहात, तुम्ही कोणत्याही अशा ठिकाणी आहात की जिथे आजूबाजूला अनोळखी लोक आहेत, बट तुम्ही बोलू शकता, तुम्ही चर्चा करू शकता. यू कॅन हॅव अ डिस्कशन विथ देम, राईट, विथ अबाउट सर्टन थिंग्स. Now, it is not necessary that you need to discuss everything with everyone. No, you should have certain limitations depending on the person with whom you are talking. What I'm telling you is that it is not compulsory or mandatory that you should talk to every personality you meet every day and night, right? But you should have certain sense that we should talk to this person. For example, if someone is sitting beside you on the bus stand and you are talking to them, कोणी पण कोणी काका असतील, कोणी मावशी असेल, त्यांच्याशी तुम्ही बोलतायत, तुम्हाला पण छान वाटेल, कम्फर्टेबल वाटेल, तर तुम्ही बोलू शकता, कंटिन्यू करू शकता लाईकवाईज. सो वेन एव्हर यू आर टॉकिंग टू स्ट्रेंजर्स, come out of your comfort zone, be confident and talk to people. Ask about the timing, ask about the climate, ask about where they live, ask about the schedule of the bus, anything you can have a discussion with, right? But come out of your comfort zone, don't be in the shell मध्ये नका राहू. That's it. And shifting from the self focused attention, keep one thing in mind, की इतका विचार नका करू की मी कसं दिसतोय किंवा कशी दिसते, हाऊ आय एम गोइंग टू प्रेझेंट, मग पुढच्याला हसू आलं तर काय होईल, पुढच्यांनी जर माझी मजा घेतली तर काय होईल, पुढच्यांना जर प्रेझेंटेशन नाही आवडलं तर काय होईल. ऑल दिस इफ्स अँड बट्स इन टू युअर माइंड आर नॉट गुड फॉर यू. त्याने तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणारच नाहीये. नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. कीप वन सेंटेन्स इन टू युअर माइंड, दॅट्स इट. Okay, whenever you are going to have a presentation, whenever you are having an interview, at that time just keep one thing into your mind. Very very important point, तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या माइंड मध्ये हा फिट झाला पाहिजे की नो वन इज परफेक्ट. फक्त तुम्हीच परफेक्ट नाही असं नाही, या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही, त्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही. देर इज नथिंग टू अफ्रेड ऑफ. ओके, डोंट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग, डोंट वरी. जे पण व्यक्तिमत्व तुम्ही आज बघत आहात ना, व्हॉट एव्हर दी आयडियल पर्सनॅलिटी फॉर यू इज, ज्यांना पण तुम्ही खूप रिस्पेक्ट देत असाल, ज्यांना तुम्ही खूप हाय लेवलचं समजत असाल, त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये चुका केलेल्या आहेत. जस्ट आस्क देम इफ यू आर कनेक्टेड विथ देम. जस्ट आस्क की सर और मॅम, तुम्ही तुमच्याकडनं पण काही त्यावेळेस चुकायचं का, तुम्हाला कॉन्फिडेंट होता का इतका पहिल्यापासूनच. नो. एव्हरी पर्सनॅलिटी लर्न्स स्टेप बाय स्टेप, राईट. सिच्युएशन्स आर डिफरंट फॉर ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल, हे मान्य आहे. आपण ग्रामीण भागातले असतो तर आपल्याला सोर्सेस कमी असू शकतात आपल्याकडे. कोणी जर खूप रिच सिटीमध्ये असेल, मॉडर्न सिटीमध्ये असेल, ते खूप श्रीमंत असतील तर त्यांच्याकडे सोर्सेस जास्त असू शकतात. बट याने काही खूप फरक नाही पडणार. एनी इंडिव्हिज्युअल हू वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह देअर लाईफ, इट डझंट मॅटर वेअर दे आर फ्रॉम. खूप असे मोठे मोठे एक्झाम्पल्स मी बघितलेले आहे की त्यांना काहीच नव्हतं अवेलेबल, तरी त्यांनी खूप मोठ्या पोझिशन्स अचीव्ह केल्या आहेत. तुम्ही गुगलला सर्च जरी केलं ना, तुम्हाला खूप लोक असे भेटतील. सो कीप वन थिंग इन माइंड, दॅट नो वन इज परफेक्ट. डोंट वरी अबाउट एनिथिंग. जस्ट प्रेझेंट युअर सेल्फ, जस्ट इम्प्रूव्ह युअर सेल्फ. काही जर आज चुकलं असेल तर त्यावर इम्प्रोव्हाइज करा. जस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह. तुमचा शायनेस दूर होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे डोंट गेट युअर सेल्फ बॉटल्ड. I have mentioned this sentence into capital words, right? Why? Because this is a very, very important word. Sentence. Don't get yourself bottled. For example, एखादी बॉटल मला परचेस करायची आहे, समोर आहे ठेवलेली, मी तिला ओपन नाही करू शकत, समजा बघू नाही शकत आतमध्ये काय, दूरवरनं मला ती दिसते, त्या बॉटलमध्ये काय ठेवलेलं हे मला माहितच नाही. बिकॉज दॅट बॉटल इज नॉट ट्रान्सपरंट और दॅट बॉटल इज नॉट ओपन. दूर ठेवली बंद आहे, मला कसं समजणार त्या बॉटलमध्ये काय, त्या बॉटलच्या क्वालिटीज काय. नो, आय कॅनॉट अंडरस्टँड दॅट अनलेस अँड अंटिल आय ओपन दॅट बॉटल. आपण पण स्वतःला असंच करून ठेवलंय. व्हॉट वी डू इज दॅट, आपल्यामध्ये जे पोटेन्शियल असतं, व्हॉट एव्हर नॉलेज वी हॅव, व्हॉट एव्हर पोटेन्शियल अँड ॲबिलिटीज वी हॅव, वी आर नॉट एक्सप्रेसिंग दॅट इन फ्रंट ऑफ एनीवन. आपण खूप हुशार असतो एखाद्या टॉपिकमध्ये, एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये, बट आपण ते सांगतच नाही, किंवा आपण भीती बाळगतो की आपण जर सांगितलं तर काही चुकेल का, किंवा आपल्याकडनं काही मिस्टेक होऊ शकते का, जर आपल्याला कोणी हसलं तर काय होईल. इफ समवन इज नॉट फिलिंग गुड अबाउट आवर प्रेझेंटेशन, देन व्हॉट आय विल डू. डोंट वरी. तुम्ही स्वतःला बॉटल्ड अप नका करून ठेवू. जस्ट ओपन युअर सेल्फ
जस्ट एक्सप्रेस युअर नॉलेज. तुम्ही जोपर्यंत जगासमोर तुमचं नॉलेज आणत नाही तोपर्यंत लोकांना समजणार नाही की तुमच्याकडे पोटेन्शियल काय आहे. राईट. So whatever the passion you have, whatever the knowledge you have, whatever the anything, potential, knowledge, passion, everything, whatever you have, you should express that. People should know about that knowledge. लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. तरच त्यामध्ये तुम्ही इम्प्रोवाइज होऊ शकतात. ठीक आहे. सो स्वतःला असं एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवल्यासारखं, असं बॉटल अप केल्यासारखं, एकदम शेल मध्ये ठेवल्यासारखं नका ठेवू. जस्ट ओपन युअर सेल्फ अँड जस्ट एक्सप्रेस युअर सेल्फ इन टू लाईफ. ओके. कदाचित असं होऊ शकतं की तुमचं ते पॅशन जर तुम्ही एक्सप्रेस केलं तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या प्रकारच्या येतील. दॅट्स वाय एक्सप्रेसिंग युअर सेल्फ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. लेट इट बी ॲट एनिथिंग, ॲट एनी सिच्युएशन, इन इंटरव्ह्यू, इन जॉब, in institute, anywhere you can just express your feelings, express your knowledge. That is very very important. Okay. So this was all about the breaking the shyness, the dancing diamond, the talking to strangers, and shifting from the self-focused attention. Don't get yourself bottled up. Moving on to the next slide. Okay. Gifting yourself the self-confidence. Many times it happens that whenever we are performing something, वी फील लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आपण कधी कधी स्वतःला कमी समजायला लागतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं प्रेझेंटेशन होईल की नाही होणार. एव्हरीथिंग वी आर कन्फ्युज्ड अबाउट ऑल दोज थिंग्स. राईट. देर आर 4 थिंग्स यू शुड फोकस ऑन फॉर increasing the self-confidence in your life. First is the SOA technique. SOA technique means the statement of achievement technique. What does it tell to us? What does it inform us? It says that whenever during giving the presentation anywhere, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन असू द्या, तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल्ड असू द्या, or if you are giving a speech in front of a public speaking scenario, right? Anywhere, if you are representing yourself, having a great presentation, at that time to enhance your confidence, to avoid the lowness, तुम्ही स्वतःला कमी न समजण्यासाठी, तुम्ही स्वतःला चांगलं समजण्यासाठी, टू फील द हायेस्ट कॉन्फिडन्स ऑफ युअर लाईफ, तुम्ही असा विचार करायचा आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय काय अचीव केलंय आतापर्यंत. कीप दॅट इन माइंड. ते त्यावेळेस लक्षात आणायचंय, तुम्ही ते मेमोराइज करायचंय बिफोर दॅट इव्हेंट. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर हॅव्हिंग अ प्रेझेंटेशन टुडे ॲट 12 o'clock, तुम्ही 11-11:30 वाजता तुम्ही एंट्री करणार आहात, मग तुम्ही 12 वाजता स्टार्ट करणार आहात. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये त्या ड्युरेशन मध्ये, प्रेझेंटेशनच्या अर्धा पाऊण तास, 15 मिनिट, हा विचार करायचा आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय असं चांगलं अचीव केलंय की ज्यामुळे लोकांनी तुमची तारीफ केली. एनिथिंग यू माइट हॅव डन, whether you have helped your people personally, whether you have done a very good presentation at one time during the college event, you have represented your institute at some sports, कुठेतरी तुम्ही खूप चांगलं परफॉर्म केलंय की जिथे लोकांनी तुमची तारीफ केली आहे, तुमच्या घरच्यांनी तुमची तारीफ केली, तुमच्या नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रिणींनी तुमची तारीफ केली. असे काही अचिव्हमेंट्स तुम्ही आठवा, त्यावेळेस तुम्हाला खूप चांगलं वाटेल. अँड वेन एव्हर यू विल फील गुड अबाउट ऑल दोज थिंग्स, इट विल एनहान्स युअर कॉन्फिडन्स. सिम्पल, very simple and best technique for this. Very very easy and convenient. Okay. So स्वतःच्या अचिव्हमेंट बद्दल नेहमी विचार करत चला. तुम्ही कमी नाहीये दुसऱ्यांपेक्षा, फक्त हा फरक पडतो की तुम्ही स्वतःला कमी समजता, हा विषय असतो. नेक्स्ट, एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. डोंट डिपेंड ऑन द एक्सटर्नल फॅक्टर्स. Always while presentation, what we imagine is that what will happen if my presentation will be wrong, what will happen if electricity power cut off during the presentation, what will happen if someone asks me few tough questions, what will happen if someone interrupts me during the presentation, what will happen if I'm not going to have a good presentation, how I will look, how I will be looking in front of the audience during the presentation, am I looking fine or am I not good. हे सगळं तुम्ही खूप विचार करतात. यामुळे काय होऊ शकतं, आपण विचार जर करत असेल या गोष्टींचा, तर एक्सटर्नल फॅक्टर्समुळे आपल्या परफॉर्मन्सवरती इम्पॅक्ट पडतो. अँड बिकॉज ऑफ दॅट इम्पॅक्ट वी आर नॉट एबल टू परफॉर्म व्हेरी नाईसली अँड इट हॅम्पर्स अस निगेटिव्हली. अँड निगेटिव्हली हॅम्पर झाल्यामुळे काय होतं, आपली जी मार्किंग सिस्टम असते, आपल्याला जे रिझल्ट भेटणार होते ते आपल्याला भेटत नाही. सिम्पल. सो avoid the external locus of control. Don't depend on the external factors. Don't
don't think of surrounding too much during the presentation. Third point tells us about building the RIR. What is the RIR? First is responsibility, second is instinct, and third is realization. Okay, what responsibility? Responsibility of decisions, responsibility of whatever is happening into your life, that is because of your decisions. If I'm saying that I have failed at this examination, I should not blame the institute. I should not blame my friends. I should not blame my family. I should blame myself. राईट. जर मी प्रेझेंट प्रॉपरली नाही करू शकलो एखाद्या ठिकाणी तर त्यात माझी चूक आहे, बिकॉज आय हॅव नॉट प्रॅक्टिस्ड दॅट प्रॉपरली. Whenever we are finding reasons for failure in our life, at that time we are not at a maturity level, at highest level. But whenever you are thinking that, whenever we are finally accepting that whatever is happening into our life, that is because of our decisions, then we are achieving the level of maturity. फॉर एक्झाम्पल, जर आपलं सर्कल खराब आहे, आपली सराउंडिंग खराब आहे, तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. इफ आवर सर्कल इज व्हेरी नाईस, our relatives are very supportive, family is very supportive, friends are really supportive, nice, then we can expect very nice things to happen into our life. So तुमच्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे त्यासाठी आपणच जबाबदार आहोत, आपणच जबाबदार असतो. आपल्या लाईफमध्ये जे पण घडत असतं, लक फॅक्टर इज अ डिफरंट पार्ट. लक फॅक्टर विल प्ले इट्स ओन रोल, बट आपल्या पण हातात बऱ्याच गोष्टी आहेत that we can change into positive way. So having responsibility for own decisions is very, very important. Next one is instinct of trusting yourself. I says that in RIR, I says that your instinct of trusting yourself should be very good. तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवला पाहिजे. If you are trusting yourself, then and then only people will trust you. Simple. तुम्ही जर एखादं प्रेझेंटेशन करणार आहात, एखादा इंटरव्ह्यू तुम्ही देणार आहात, तुम्हाला स्वतःवर भरोसा असणं खूप गरजेचं आहे. If you are not trusting your abilities, if you are not trusting your potential, then how people can trust you? Don't expect people to trust you then. जर तुम्हाला स्वतःवरच भरोसा नाहीये तर तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. You can't imagine the people trusting you, right? In that way. That's why instinct of trusting yourself is very, very important. And realization of something happening good into life. Good going to happen, right? म्हणजे if we are doing something very good, if we are taking the responsibility of our decisions, if we are accepting everything what we are doing, and if we are having good circle around us, good support around us, and good trust value around us of ourselves, then realization of something going to happen in good way is always preferable. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जर चांगल्या ऍक्टिव्हिटीज करत असाल तर समथिंग गुड इज गोइंग टू हॅपन इन टू युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये चांगलंच होणार आहे, हे रिअलायझेशन असू द्या. You should realize this thing, right? You should realize this thinking of movement, right? So RIR means responsibility of our own life, instinct means trusting yourself, स्वतःवर विश्वास असणं, and realization of something good is going to happen into our life. जर आपण चांगलं करत आहोत तर चांगलंच आपल्या लाईफमध्ये होणार आहे. दॅट इमॅजिनेशन शुड बी देअर इन टू आवर माइंड. त्याने काय होईल? वी विल अप्रोच ईच अँड एव्हरी ऍक्शन इन पॉझिटिव्ह वे. That's it. Simple. Okay. And last point in this slide is breaking the big target into the small goals. Very important. We have discussed that previously also. हे खूप महत्वाचं आहे. Breaking your big target into the smaller goals. Why it is so important? Because see, एखादा टार्गेट तुम्हाला दिला गेलाय, एखादा प्रोजेक्ट आहे तो 200 पानांचा आहे. There are 200 pages for that project, and you're given a time of certain duration, 1 or 2 months. तुम्ही एकाच रात्रीतून 200 पेजेस नाही बनवू शकत. You cannot do that. It will be very tough for you. But if you are preparing just 5 pages each day, only 5 pages, okay, and you are given a time of 2 months, फक्त 5 पेजेस जर रोज बनवायचे असतील तर इमॅजिन करा तुम्हाला 200 पेजेस बनवायला किती दिवस लागणार? 40 days, right? Simple. In 40 days you will cover the whole project only if you are doing 5 pages on daily basis. That's it. एकाच रात्रीतून 200 पानांचा प्रोजेक्ट करणं टफ जाईल तुम्हाला. But if you are breaking that big target into the smaller goals,
दॅट विल बी व्हेरी इझी फॉर यू. रोज 5 पेजेस करणं इझी तुमच्यासाठी. इट्स फाईन. You will complete that project before 2 months. If you are given a 60 days of duration, that is 2 months, you are completing that project into just 40 days. Just imagine. So, breaking your target into the smaller goals is very, very important. तुमचं टार्गेट जर असेल एखादं मोठं अचिव्हमेंट करण्याचं तुमच्या लाईफमध्ये, then you should break that target into your smaller goals so that you can go step by step. राईट. स्टेप बाय स्टेप जाणं खूप चांगलं असतं. बूंद बूंद से सागर भरता है, वी से दॅट, राईट. अ ड्रॉपलेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू क्रिएट एन ओशन. So go step by step. Don't have a tension on yourself. Don't have a stress on yourself by completing a project or doing a work in full night and for full day and completing 50-100 pages per day. No, not necessary. स्वतःवर प्रेशर आणण्याची गरजच नाही जर तुम्ही त्याला ब्रेक करत असाल त्या टार्गेटला तर. सिम्पल. So these are the 4 points in gifting yourself with the self-confidence. First is the SOA technique, in which we are imagining the good achievements what we have done into our life, and that's why it enhances our confidence. Next one is the external locus of control. Don't depend on the external factors into your life. Okay, it can hamper your presentation. It can hamper your result in negative way. Third point was building the RIR: responsibility, instinct, and realization. Responsibility of decisions, instinct of trusting yourself, then and then only people will trust you. And third thing was realization of something good going to happen into your life. And fourth point was breaking big target into the smaller one. Okay, so these are all 4 points for enhancing the self-confidence. अंडरस्टूड टिल नाव? समजलंय सर्वांना इथपर्यंत? ओके, ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. लिसन बेटर. Very, very important slide. Listening better is very important, having communication and leading to good results. For example, you are into your classroom and you are having a debate or you are having a discussion with your friends on certain topic. बट आपण जर ते ऐकण्याच्या भूमिकेतच जर नसेल, आपल्याला फक्त आपलंच मत मांडायचं जर असेल, इफ वी आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट आवर ओपिनियन्स अँड वी आर नॉट accepting anyone's opinion, will that be a good communication? No, it will not lead to good results ultimately. What will happen because of that? It will hamper the communication. It will lead to negative results and the mutual respect between the two parties will break down. Simple. आपण जेव्हाही कम्युनिकेशन करत असतो, जेव्हाही आपण पब्लिकली बोलत असतो, तेव्हा पुढच्याचं म्हणणं काय आहे हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट? इट लीड्स टू गुड कम्युनिकेशन, इट लीड्स टू अ गुड पर्सनॅलिटी. त्याने म्युच्युअल रिस्पेक्ट मेंटेन राहते दोन पार्टीज मध्ये. एका डिस्कशनचं रूपांतर वादामध्ये होत नाही. मग द डिस्कशन डझंट कन्वर्ट्स इनटू कॉन्फ्लिक्ट्स. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की आपण डिस्कशन करताना आपले वादविवाद होतात दुसऱ्यांसोबत. हे का होतात? कारण की आपण ऐकण्याच्या भूमिकेतच नसतो. आपल्याला ऐकायचंच नसतं, आपल्याला फक्त आपलं मत मांडायचं असतं आणि फोर्स करायचं असतं. इट कॅनॉट हॅपन, राईट. त्यामुळे चांगलं डिस्कशन होणार नाही. किंवा आपण ऐकतोय पण पुढचं ऐकून घेण्यास तयार नाही. दोघांपैकी कोणीही जरी जर इम्पॅक्ट केला निगेटिव्हली, देन इट विल हॅम्पर द कम्युनिकेशन. सो कन्सिडर द अदर्स पर्स्पेक्टिव्ह. दुसऱ्यांचं म्हणणं काय आहे ते पण लक्षात घेत चला. शो पीपल अबाउट द अंडरस्टँडिंग. यू शुड show your interest during the discussion. You should not ignore the people during the discussion. Okay, त्याने काय होतं, म्युच्युअल रिस्पेक्ट मेंटेन राहते आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं जातं एखादी गोष्ट जर कोणी सांगत असेल तर. शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग दी ओपिनियन्स, दी थर्ड पॉइंट. शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग ओपिनियन्स मीन्स व्हॉट? Whenever we are talking to someone, it is always 100% true that we have all the rights to have an input from our side. आपलं मत मांडणं याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहेतच. बट शेअरिंग दी ओपिनियन अँड इम्पोजिंग दी ओपिनियन ऑन समवन इज नॉट. देर आर द डिफरन्सेस बिटवीन दिस टू. शेअरिंग ओपिनियन्स मीन्स व्हॉट? व्हॉट एव्हर वी आर अंडरस्टँडिंग, व्हॉट एव्हर आवर ओपिनियन इज, आपल्याला जे वाटते ते आपण समोरच्यांना सांगणं.
की हो मला असं असं वाटतंय, तुम्ही जे सांगत आहात ते मला समजतंय, पण पण सिच्युएशन अशी आहे की हे असं 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 आहे. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट? पुढच्याला पण रिस्पेक्ट दिली जाते आणि आपली पण जी ओपिनियन आहे ती पण शेअर केली जाते. इम्पोजिंग ओपिनियन्स मीन्स व्हॉट? नाही हेच खरं आहे, तुमचं पूर्ण 100% चुकीचं आहे, हेच खरं आहे, मी जे बोलतोय तेच खरं आहे, दॅट्स इट, मला काहीच ऐकायचं नाहीये, हे तुम्हाला करावंच लागेल, हेच असंच करेक्ट आहे, बाकी काहीच मला काही करायचंय, म्हणजे मला काहीच ऐकायची इच्छा नाही. सिम्पल. दॅट इज इम्पोजिंग दी ओपिनियन्स. कदाचित समोरची व्यक्ती तुमचं ऐकेल पण, बट इट विल हॅम्पर दी म्युच्युअल रिस्पेक्ट बिटवीन यू बोथ. त्याने काय होईल, समोरच्या व्यक्तीच्या माइंडमध्ये तुमच्याबद्दल जी रिस्पेक्ट असेल ना ती कमी होईल. सो ऑलवेज शेअर दी ओपिनियन्स, डोंट इम्पोज ऑन समवन. फोर्स करून अर्थ नाहीये. सिम्पल. During the session, it is many times observed that no one is switching on the camera. I am always telling people to switch on the camera. तरी पण स्टुडंट नाही करत कॅमेरा ऑन. याने काय माझ्या पेमेंटमध्ये फरक पडणार आहे का? आय एम गोइंग टू गेट द सेम पेमेंट इफ यू आर स्विचिंग ऑन द कॅमेरा ऑर यू आर स्विचिंग ऑफ द कॅमेरा. बट माझी जबाबदारी काय? मी तुम्हाला सांगू फक्त शकतो की तुम्ही कॅमेरा ऑन करणं का गरजेचं आहे, का इम्पॉर्टंट असतं, ते ऐकायचं की नाही ऐकायचं ही तुमची मर्जी. नाव ॲज वी आर डिस्कसिंग इन दी प्रेझेंटेशन्स, वी आर हॅव्हिंग 10 to 12 प्रेझेंटेशन्स. आपले आतापर्यंत 8 सेशन्स पण झाले. दिस इज द 9th सेशन. कोणी ते इंटरेस्टिंगली ऐकलं असेल, कोणाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसेल, कोणाला खरंच रिअलमध्ये इंटरेस्ट असेल. 3 प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीजचे स्टुडंट भेटणार आहेत. सिम्पल. कोणी जे खरंच ऐकेल त्यांच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. दोज हू डोंट हॅव इंटरेस्ट, इट्स ओके, इट्स फाईन, इट इज नॉट गोइंग टू इम्पॅक्ट मी, राईट? सो ज्यांना जसा इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना खरंच काहीतरी अचीव करायचं आहे लाईफमध्ये, त्यांनी जर इंटरेस्ट घेतला, त्यांनी जर खरंच काहीतरी शिकलं तर त्यांना फायदा होणारच आहे, राईट? सो शेअरिंग दी ओपिनियन इज इम्पॉर्टंट. मी माझ्या ओपिनियन सांगतोय तुम्हाला की तुमच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू गोइंग फर्दर, बिकॉज यू आर नॉट गोइंग टू गेट सिलेक्टेड विदाउट स्विचिंग ऑन द कॅमेरा ड्युरिंग इंटरव्ह्यू. तुम्हाला लगेच रिजेक्ट करून टाकतील ते कॅमेरा तेव्हा जर बंद ठेवला तर. सो इट इज द प्रॅक्टिस विच ब्रिंग्स यू टुवर्ड्स द कॉन्फिडन्स लेवल. आतापासूनच त्या प्रॅक्टिसमध्ये, त्या झोनमध्ये राहत चला. इट विल बूस्ट युअर चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज, राईट? सो आय कॅन शेअर माय ओपिनियन, आय कॅनॉट फोर्स यू फॉर दॅट. ते तुमच्याच हातात आहे शेवटी की तुम्हाला कसं तुमचं भविष्य घडवायचंय, दॅट्स इट. सो शेअरिंग दी ओपिनियन इज गुड, इम्पोजिंग इज नॉट गुड. You should not impose or force someone to do something. Okay. And last is asking the questions. Asking questions means what? Whenever you are paying attention to something in a session and you are having a doubt about certain topic, you can ask questions at that time. Literally, it's okay. Many times during the presentation also, I'm always asking you all, right? की तुम्हाला काही समजतंय का, काही कशामध्ये डाऊट वाटतोय का? Why? Because if you're attentive, if you're having attention, there might be a chance that doubt will arise into your mind. Then at that time, it's full responsibility of me to clarify that doubt, right? तुमचे डाउट्स क्लिअर करणं ही माझी जबाबदारी आहे. सो एनी टाइम whenever you are having any confusion regarding any topic, at that time you can ask freely, it's okay, right? So asking question is also very important parameter of listening. Whenever you are listening in right way, you can respond in right way. Simple, as I'm telling you, right? So there are the 4 points in listening in better way. Consider the others perspective. दुसरे काय सांगत आहात त्याच्यावर लक्ष ठेवणं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Showing people about you are understanding them, you are interestingly listening to them, that is very important. It enhances the mutual respect between the two parties. Sharing the opinions and imposing the opinions, what is nice? Sharing the opinion is best way, not imposing the opinions. And lastly, asking the questions. Whenever you are feeling doubtful about some topic, you can ask questions anytime. Okay. So this is all in the listen better slide. Okay, very very important for you. And the next slide which we are going to learn is that today is how to start a conversation. There are 4 pointers in that. To start a conversation, always remember one thing, that you should not be shy. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची लाज वाटत असेल, भीती वाटत असेल, तर ते बाजूला करा. त्याने तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीये. ऍज आय एम टेलिंग यू, देर इज नो रिक्रुटर, असा कोणताच सिलेक्शन कमिटीमध्ये मेंबर तुम्हाला दिसणार नाही की तो म्हणेल की नाही, हे स्टुडंट खूप लाजाळू आहे, यांना आपण कंपनीमध्ये सिलेक्ट करूया, खूप लाजतात हे चांगले. नाही करणार आहे कोणी सिलेक्ट. नो वन इज गोइंग टू सिलेक्ट. सिंपल. Being bold, being strong, being confident is always recommended and preferable for
every kind of recruiter. So don't be shy about anything whenever you are in public forums, especially during interviews, during public seminars, during presentations, anything, right? And next is where to start. You might be confused. Now I want to start a conversation, but how to start and where to start? Anywhere. For example, you are at a bus stand. I told you can start a conversation with anyone. You are at a station, you can start a conversation. You are at any other marketplace, you can start a conversation. You are in your college, you can start a conversation. You can start conversation anytime, anywhere. It is okay for you. No problem at all. And be natural. Natural means what I'm telling you is that, as an example of Alibaba, Jack Ma is a person, and many such person like him, they are very confident in their life. They are very natural. नॅचरल म्हणजे काय, आपण जेव्हा एखादी स्पीच देतोय, उगाच हेल्प करण्याचा अर्थ नाहीये एक्स्ट्रा हाय लेवलचे सेंटेन्सेस वापरणं, एक्स्ट्रा हाय लेवलचे शब्द वापरणं. ठराविक लेवल पर्यंत तुम्ही वापरू शकता, दॅट इज ओके. बट तुम्ही जर काहीतरी वेगळंच प्रूव्ह करण्यात मागे लागलात आणि तुम्ही हाय लेवलचे शब्द लर्न करून तिथे यूज केले, बट आपलं जर इंग्लिश चांगलं नाहीये, कम्युनिकेशन हाय लेवलचं नाहीये, अँड इफ समवन आस्क यू क्वेश्चन्स इन हायर लँग्वेज, टॉप लेवल लँग्वेज, ऍट दॅट टाइम देन we will not be able to understand those words then. Simple. So whenever we are promoting ourselves, be natural. Whenever we are presenting ourselves, be natural. नॅचरल राहा, काही प्रॉब्लेम नाही, फेक होण्याची गरज नाही. कधी कधी असं होतं ना की आपण नवीन व्यक्तींना भेटतो, नवीन टीचर्सला भेटतो, तेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचं असतं, आपण खूप लर्न करून जातो हाय लँग्वेज मध्ये. नॉट नेसेसरी. इट्स फाईन, कीप इट सिम्पल. हॅव अ लँग्वेज इन सिम्पल वे सो दॅट इट विल बी गुड कम्युनिकेशन. The words which you use is not important in that level. The understanding is important. That is more preferable as a student and as a teacher. Any communication, okay? And last is making people comfortable with you all. Okay? Just 1 minute. The last one is making others comfortable. Okay? जेव्हाही आपण एखादी डिस्कशन करत असतो, जेव्हाही आपण एखादी सेमिनार देत असतो किंवा काही शिकवत असतो, कम्फर्टेबल फील करणं खूप गरजेचं आहे. स्वतः पण कम्फर्टेबल होणं गरजेचं आहे, अँड मेकिंग पीपल कम्फर्टेबल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Whenever you are talking to strangers, make them comfortable while discussing with you, right? While discussing with them, right? Simple. Without being at a comfort level with them, no one will discuss with you in right way. चांगला जर कम्फर्ट आपण पुढच्याला देत आहोत आपल्याशी बोलण्यासाठी, तर ते पण आपल्यासोबत चांगलं बोलतील आणि चांगलं कम्फर्टली आपल्यासोबत शेअर करतील इन्फॉर्मेशन. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Whenever you are at a higher level, whenever you are meeting your staff, okay, who are at a bottom level, field level, at that time you have an attitude of being at a top level. If that attitude you are carrying forward and you are not discussing in right way with the staff, they are not comfortable with you then. एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलताय डॉमिनंट दाखवून स्वतःला किंवा खूप वेगळं काहीतरी दाखवून, तर त्यावेळेस ते कम्फर्टेबल फील नाही करणार आपल्यासोबत. सो while having a proper discussion, it should be in a situation that both parties should be in comfortable level so that the best results are obtained. Got it? To maximize the result in right way, both parties should be in comfortable space. If one of out of both, one anyone, if not comfortable talking to us, is not comfortable sharing the information with us, the discussion will not lead to good results. Simple. एखादी व्यक्ती आपल्यासोबत कम्फर्टेबल नाहीये तर आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन भेटणार नाहीये, कन्क्लुजन चांगलं होणारच नाही. इट विल नॉट बी अ गुड कम्युनिकेशन देन. सिम्पल. सो टू हॅव अ प्रॉपर कन्व्हर्सेशन, we should make other person comfortable and relaxed so that they will share information and talk to us in proper way. बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला बऱ्याच वेळा डिस्कशन करावं लागतं नवीन नवीन लोकांसोबत. वी आर इन व्हेरी सिम्पल लँग्वेज, वी आर इन व्हेरी जेनेरिक लँग्वेज विथ रिस्पेक्ट विथ देम, रिस्पेक्टफुल लँग्वेज, की जेणेकरून त्यांना खूप चांगलं वाटेल, त्यांना खूप इझी वाटेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपली लँग्वेज खूप हाय लेवलची असू शकते, बट समोरच्याला इतकं समजत नाही त्या लँग्वेज बद्दल, तर आपण बेसिक लँग्वेज मध्ये यूज करू शकतो त्यामध्ये कम्युनिकेशन मध्ये. इट इज नॉट नेसेसरी दॅट वी शुड यूज हाय टोन ऑफ लँग्वेज अँड हाय वर्ड्स अँड हेवी वर्ड्स इन दॅट discussions. No, not necessary.
समोरच्याला जसं समजेल तसं आपल्याला त्यावेळेस बोलणं गरजेचं आहे. सिंपल. सो दीज आर दी 4 पॉइंटर्स इन स्टार्टिंग दी कन्व्हर्सेशन. First of all, it was don't be shy. It is very, very important point. Next one was where to start the conversation. You can start the conversation anywhere. You have all the freedom for that. And the next one was be natural. तुम्ही जे नॅचरल आहात तसंच बिहेव करा. इट्स ओके. इम्प्रोवाइज युअर पर्सनॅलिटी. डोंट फेक युअर सेल्फ. फेक अप्रोच नका दाखवू. फेक अप्रोच थोडा वेळ आपण दाखवू शकतो, बट लॉंग टर्म मध्ये आपण फेक अप्रोचने सस्टेन नाही करू शकत मार्केटमध्ये. आपण वेगळीच इमेज आहोत आणि आपण वेगळंच काहीतरी सोसायटीला दाखवतोय की आपल्याला याबद्दल माहिती आहे. आपण जर एखादी गोष्ट आपल्याला माहित नसताना थोडीशी आपल्याला 10% माहिती फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीची and someone is asking you, do you know 100% of this topic? आणि जर तुम्ही फेक बोलून खोटं बोलून म्हणतायत की हो मला माहिती आहे, मला प्रोजेक्ट द्या तुम्ही, जर त्यांनी प्रोजेक्ट दिला आणि जर तुम्हाला तो करता नाही आला सक्सेसिव्हली इन प्रॉपर वे, इन सक्सेसफुल वे, अँड इफ यू स्टक ॲट सम स्पेस अँड टाइमलाईन जर डेड झाली असेल, तर विचार करा की तुमचा किती निगेटिव्ह फीडबॅक समोर जाणार आहे. सो बी नॅचरल. इट्स ओके. ट्राय टू लर्न न्यू थिंग्स. ओके. बी नॅचरल. डोंट फेक युअर सेल्फ अँड मेक अदर्स कम्फर्टेबल. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय सर्वांना स्लाइड बद्दल? आवाज येतोय माझा? Yes, sir. ओके. So these are the pointers, very, very important for you. Okay. Again, what we will do is that we will once revise all these points at last once, and we will wind up. Okay. Because next part of this presentation we are going to discuss in next session, not today. Okay. Just 1 minute. Again, we will have a revision in short. See, firstly was regarding the shyness. In that we discussed about the dancing diamonds, that is the mirror activity. खूप जेन्युन फीडबॅक भेटतो आपल्याला मिरर कडनं. सो हॅव अ मिरर ऍक्टिव्हिटी. यू विल एक्झॅक्टली कम टू नो व्हॉट काइंड ऑफ प्रॅक्टिस यू आर डुईंग. टॉक टू स्ट्रेंजर्स. अनोळखी लोकांशी बोलणं चालू करा पब्लिक प्लेसवरती. तुम्हाला कम्फर्टेबल जर नसेल वाटत तर त्या टाइमला तुम्ही ब्रेक करा. असं गरजेचं नसतं की तुम्ही प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी बोललं पाहिजे. नॉट नेसेसरी. बट ट्राय टू बी एक्सप्रेसिव्ह. बोलत चला. कधी कधी चांगले कॉन्टॅक्ट पण होतात, चांगली इन्फॉर्मेशन पण शेअर होते. वी आर गोइंग टू लर्न अबाउट दॅट इन नेक्स्ट सेशन. हाऊ वी कॅन लर्न समथिंग न्यू. आपण डिस्कशन मध्ये पण बऱ्याच गोष्टी शिकतो ऍक्च्युली. शिफ्ट फ्रॉम द सेल्फ फोकस्ड अटेन्शन. That is, it means that keep one thing in mind, that no one is perfect in this world. Everyone has got certain mistakes in their life. Everyone has learned through the mistakes. So we are also one of those, and we are also one of that kind. So don't worry. You can express yourself. It's okay to have a mistake. Just improvise on that. Don't get yourself bottled up. एका बंद बॉटल सारखं नका राहू. Express yourself. Let the world know that you have certain potential. Okay. नेक्स्ट वन वॉज गिफ्टिंग युअर सेल्फ दी सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला कसा भेटणार आहे? दी SOA टेक्निक. चेकिंग युअर अचिव्हमेंट. तुम्ही लाईफमध्ये काय चांगलं चांगलं अचीव्ह केलं ते लक्षात ठेवा प्रेझेंटेशनच्या अगोदर, इंटरव्ह्यूच्या अगोदर. तर तुम्हाला त्यामुळे कॉन्फिडन्स भेटेल. दी एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. डोंट डिपेंड ऑन एक्सटर्नल फॅक्टर्स. हे काय बोलतील, ते काय बोलतील, मी कसं दिसतोय. इट्स फाईन. बिल्ड RIR. रिस्पॉन्सिबिलिटी, इन्स्टिंक्ट अँड रिअलायझेशन. जबाबदारी घ्या स्वतःच्या लाईफ बद्दल, डिसिजन्स बद्दल. स्वतःवर विश्वास ठेवा, तरच लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. अँड दी रिअलायझेशन ऑफ समथिंग गुड गोइंग टू हॅपन. काहीतरी चांगलं तुमच्या लाईफमध्ये होणार आहे हे लक्षात घ्या. थिंक ऑन दॅट. अँड ब्रेकिंग बिग टार्गेट्स इन टू दी स्मॉल वन्स. मोठं टार्गेट असेल तर अचानक एन्झायटी इश्यूज येऊ शकतात, टेन्शन येऊ शकतं आपल्याला की कसं हे कम्प्लीट होईल. बट इफ दॅट टार्गेट इज broken down into small goals, then it is very easy for us to complete that target. In next slide, we discussed about the listening skills, about listening properly. दुसऱ्याचं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या. Have a respect for them. Show people that you are understanding, you are having interest in that discussion. It enhances the mutual respect. यानी mutual respect वाढते एकमेकांबद्दल. And sharing versus imposing the opinions. आपण शेअर करू शकतो आपल्या ओपिनियन्स. आपण एखाद्यावर फोर्स नाही करू शकत, बळजबरी नाही करू शकत, मजबुरीमध्ये एखाद्याला ऍक्सेप्ट नाही करायला लावू शकत. करायला जरी लावलं तर पण त्याने चांगले रिझल्ट नाही येणार.
इट इज गोइंग टू हॅम्पर दी कम्युनिकेशन आणि आपली रिस्पेक्ट समोरच्या माइंडमध्ये निगेटिव्हली जाणार आहे. सो शेअर युअर ओपिनियन्स, यू हॅव ऑल दी राईट्स टू शेअर युअर ओपिनियन्स. आपलं मत मांडायचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. शेअर दॅट, इट्स ओके, बट डोंट इम्पोज इट. ओके. And asking the questions. Ask questions to anyone to whom you are listening if you are confused about any particular topic. Okay? And in last slide, discussed about the starting the conversation. Don't be shy. लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये यामध्ये. You should be confident and bold. Where to start? As I told you, anywhere you can start the communication at any place, whether it be bus stand, railway station, any market, any public place, or any institute. बी नॅचरल, ॲज आय टोल्ड यू, नॅचरल राहा. नॅचरली तुमची पर्सनॅलिटी ग्रो करा चांगल्या. अँड मेक अदर पीपल कम्फर्टेबल विथ यू. दुसऱ्या लोकांना तुमच्याबद्दल कम्फर्टेबल फील होईल असं दाखवा त्यांनी. असं इमॅजिन त्यांना झालं पाहिजे. असं त्यांना एक्सपिरियन्स भेटला पाहिजे तुमच्याशी बोलताना खूप चांगला. सो वेन एव्हर पीपल विल फील कम्फर्टेबल टू टॉक टू यू, इट विल एनहान्स द म्युच्युअल रिस्पेक्ट बिटवीन यू बोथ. तुमच्या दोघांमध्ये एक रिस्पेक्ट वाढेल एकमेकासाठी. So these are all the pointers today, whatever we have discussed. Rejection techniques are there. समजा एखादी गोष्ट आपल्याला कोणतरी करायला सांगते and we are not willing to do that. आपल्याला रिजेक्ट करायचंय त्यांना. So there are certain reasons, certain techniques which are used for rejection. Again, the kind of learners we are going to learn in next slide. What kind of learners are there? Okay. Then we are also going to learn about the finding the value system into your life. How we can enhance our value. आपली व्हॅल्यू मार्केटमध्ये आपण कशी एनहान्स करू शकतो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. अँड फायनली वी आर अगेन गोइंग टू डिस्कस अबाउट दी इफेक्टिव्ह स्ट्रेस मॅनेजमेंट. आपण जो स्ट्रेस फील करतो, वॉट एव्हर वी आर फिलिंग इन एन्झायटी, वॉट एव्हर वी आर फिलिंग वेन एव्हर वी आर इन स्ट्रेस, हाऊ वी कॅन reduce that stress. That also we are going to discuss. Okay. Okay, this is all for today. And lastly, we have 2-3 minutes again left with us. Again, I'm asking to you all, if anyone have any doubt, please ask. You have time. If there is anything to ask, you can ask. Anyone, any doubt? No doubts? Okay, then we will meet in next session. Okay, thank you so much, everyone. Thank you.